अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार. आज न्यायालयात हजर करण्यात येणार. खरातला व्हीसीद्वारे हजर करण्यात येणार असल्याची माहिती. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी. पोटनिवडणुकीच्या रिंगणात तब्बल 53 उमेदवार. सुनेत्रा पवार यांच्यासह अभिजित बिचकुले, करुणा मुंडे, आकाश मोरे रिंगणात. आमदार महेश सावंत यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. आमदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळली. सरवणकरांची 4 जानेवारी 2025 रोजी दाखल केली होती. मंत्री शिरसाटांच्या मुलाच्या हॉटेल खरेदीची चौकशी पूर्ण. अहवाल राज्य सरकारकडे सादर. हॉटेल कमी किमतीत खरेदी केल्याचा होता आरोप. अमरावतीच्या शेंदुरजान घाट नगर परिषदेत विरोधी पक्षात कार्यालय नाकारलं. स्वखर्चानं कार्यालय उभारत अजित पवारांच्या पक्षाची गांधीगिरी. सत्ताधारी भाजप विरोधी पक्षाचा आवाज दाबत असल्याचा आरोप. मल्लिकार्जुन खरगे विरोधात अभद्र भाषा. पंतप्रधान मोदी आपण या भाषेला समर्थन देता का? काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा ट्विट करत सवाल. नारायणगडावर धनंजय मुंडेंनी महंत शिवाजी महाराजांची भेट घेऊन घेतला आशीर्वाद. मात्र मनोज जरांगे पाटील यांची अनुपस्थिती. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवार अर्जांची छाननी. छाननीनंतर 53 अर्ज वैध तर 15 उमेदवारांचे अर्ज बाद. भाजपचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. समरजित सिंग घाडगेंची भाजपमध्ये घर वापसी. रवींद्र चव्हाणांच्या मध्यस्थीनं समरजित घाडगेंनी घेतला निर्णय. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार मैदानात. सुनेत्रा पवारांची मालमत्ता 91 कोटी. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.